नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी किंवा 8वी स्कॉलरशिप याच्यामध्ये हा विचारला जाणारा प्रश्न सांकेतिक भाषा यासाठी हा प्रश्न विचारला जातो। तर या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया कसं काही सेकंदामध्ये अगदी ट्रिक्सनं तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल। तर बघा, एका सांकेतिक भाषेत RAIL साठी 4152 व LATE लेट साठी 2163 तसे TAI साठी 135 हा संकेत वापरला तर TEAR साठी कोणता संकेत येईल। तर बघा, संकेत म्हणजे सांकेतिक भाषा, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की पहिल्या अक्षरासाठी पहिला अंक दिला जाईल असं समजलं जातं, पण ऍक्च्युली तसं नसतं। संख्यांची आणि अक्षरांची अदलाबदल करून सुद्धा ऑप्शन दिलेले असतात। त्यामुळे बरेच जण काय करतात, पहिल्या अक्षरावरून म्हणजे प्रश्नामध्ये जो अक्षर दिलेला आहे त्याच्यावरूनच काय करतात की आन्सर शोधायला जातात, पण संख्या उलटसुलट सुद्धा दिल्या जाऊ शकतात। तर बघूया पहिल्यांदा काय करायचंय। पहिल्यांदा मी रेग्युलर मेथड सांगते आणि नंतर ट्रिक्सनी इथल्या इथंच कसं सॉल्व्ह करायचं तेही सांगते। तर बघा, पहिल्यांदा आपल्याला जो काही प्रश्नामध्ये दिलेले सांकेतिक भाषा आहे त्यासाठी दिलेले नंबर आहेत ते पहिला लिहून घ्यायचे खाली। तर बघा, मी ऑप्शन वाचत नाही, डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊ। रेलसाठी त्यांनी दिलेलं आहे 4152, त्यानंतर दुसरा शब्द आहे लेट LATE, लेटसाठी त्यांनी दिलेला आहे 2163 आणि शेवटचा दिलेला आहे TAI, याच्यासाठी दिलेला आहे 135। आता बघा, या ठिकाणी आपण असं करू आणि प्रश्न आपल्याला दिलेला आहे TEAR याच्यासाठी कोणता नंबर येईल। तर आपण असं करू शकतो की याच्यामधले जे काही कॉमन अक्षर आहेत ते वरती 3 मध्ये कुठे आहेत पहिला शोधायचं आहे। म्हणजे बघा, टी साठी टी हे अक्षर कुठं आहे, तर पहिल्यामध्ये नाहीये, दुसऱ्यामध्ये 3 नंबरला दिलेला आहे। मग 3 नंबरचा जो अंक असेल तर तो त्याचं उत्तर असेलच असं नाही, काही वेळेला असू शकतं काही वेळेला नसू शकतं। त्यानंतर इथं टी दिलेला आहे। आता इथं जर टी हा याचा क्रमांक 6 पकडला तर इथं सुद्धा टी साठी काय असला पाहिजे, 6 क्रमांक पाहिजे होता याच्यामध्ये, पण याच्यात कुठंच नाहीये। म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की पहिल्या क्रमांकावरती किंवा संख्यांच्या वरती दिलेला जो क्रमांक असेल तो योग्य असेलच असं नाही। त्यामुळे आपण हे अल्टरनेट समजून घेऊया। नेक्स्ट बघा, आता काय करायचंय, सर्व अक्षरांमध्ये एक कॉमन आहे बघा, कोणता आहे, ए कॉमन आहे, ए। मग यात दिलेल्या संख्यामध्ये कुठला तरी एक नंबर कॉमन असणार आहे। बघा, 4152 इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इथं 3 नाहीये, इथं 2 नाहीये, म्हणजे एक हा कॉमन आहे, म्हणजे ए साठी एक आहे हे आपल्याला समजलं। ए साठी कोणता आहे, एक नंबर आहे, ठीक आहे। चला पुढे बघा, आता यानंतर ई बघितला तर ई इथं एकदाच आहे आणि इथं ई साठी दिलेलं अक्षर आहे, ई साठी असणारं अक्षर सुद्धा एकदाच असणार आहे। म्हणजे इथं वर ई नाहीये, इथं पण खाली नाहीये, म्हणजे ई साठी याच्यातलं कुठलं तरी एक असं अक्षर आहे की जे वर पण नाही खाली पण नाही। मग ते असू शकतं बघा, इकडं याच्यातला एक हा कट झालेला आहे आपला, त्यामुळे या एकला असं कट करून टाका। नंतर बघितलं तर 3 वर 3 आहे, इथं 3 नाहीये, इथं आहे, म्हणजे याच्यात आणि याच्यात कॉमन कोणतरी एक जण आहे, म्हणजे तो आय असणार आहे। म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये आय नाहीये, त्यामुळे आपल्या ऑप्शनमध्ये पण 5 हा अंक असला नाही पाहिजे, म्हणजे आय साठी 5 आहे आणि हा आपल्या ऑप्शनमध्ये नसला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर बघा, अजून याच्यामध्ये शोधता येईल आपल्याला टी साठी अक्षर शोधायचं आहे। तर टी साठी कसं शोधणार आपण, तर टी वरती एकही नंबर नाहीये, म्हणजे एकही टी नाहीये, इथं टी आहे, इथं टी आहे, मग या दोघांच्या मध्ये कोणतरी एक कॉमन आहे। बघा, इथं टी नाहीये म्हणजे हा 2 पण कटला, इथं आहे, इथं नाही, उरला कोण, 3 म्हणजे टीचं अक्षर निघालं 3। त्यानंतर अजून आपला राहिला कोण, ई राहिला, ईचं अक्षर बघा, आता इथं एकच कुठला तरी अंक उरलेला आहे, तो कोणता आहे, 3 कटला आहे आपला, उरला 6, म्हणजे ई साठी आपलं अक्षर आहे 6, 3 नंबर मिळाले। आता चौथा नंबर उरला आर। आता इथं बघितलं तर इथं आर नाहीये, इथं आर नाहीये, म्हणजे याच्यात कोणतरी एकटाच आहे की जो खाली कुठंच नाहीये। आता इथं 5 आहे म्हणून हा 5 कटला, हा 5 कटला, उरला फक्त 4, म्हणजे आपला आर म्हणजे कोण आहे, 4 आहे, जो आपल्याला पाहिजे। आता हे सगळे अंक कुठेही दिले जातील ऑप्शनमध्ये, 1 3 4 6 4, ठीक आहे। तर ऑप्शनमध्ये आपण चेक करूया, 1 3 6 4, 1 3 6,
आहे, पण इथं 5 आहे म्हणून हा ऑप्शन चूक आहे आपला. ठीक आहे. दुसरा 1 3 4 6 याच्यात एकच नाहीये म्हणून हा पण कटला. त्यानंतर इथं पण नाही, 6 नाही याच्यात, आणि याच्यात 6 3 4 1 म्हणजे अदलाबदल. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. अदलाबदल करून संख्या कुठेही उलटसुलट दिल्या जातात, पण या ट्रिक्सनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता प्रश्नातच कसं सॉल्व्ह करायचं सांगते. म्हणजे 5 मिनिटाचा व्हिडिओ थोडासा लेंदी होईल, पण तुमच्या लक्षात येईल की एवढं सगळं करण्यापेक्षा पटकन मला याच्यातल्या याच्यातच कसं सॉल्व्ह करता येईल. तर बघा पहिल्या शब्दासाठी हा अंक आहे, दुसऱ्या शब्दासाठी हा अंक आहे. याच्यामध्ये दोघांच्यात कॉमन काय आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये यल हे अक्षर नाही आहे. ठीक आहे. तर बघा यलसाठी इथं पण आहे आणि इथं पण यल आहे, म्हणजे या दोघातला कुठला तरी एक नंबर आपल्या ऑप्शनमध्ये नसणार आहे. तर चेक करूया. इथं एलसाठी आपण कुठलाही एक अंक, 2 कॉमन असलेले अंक कुठलेही होणार आहेत बघा. तर इथं 1 आहे, इकडे 1 आहे, 2 आहे, 2 आहे, 5 आहे, इकडं 5 नाही आहे, आणि इकडं 4 आहे, इकडं 4 नाही आहे. म्हणजे 2 अंक सापडले आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये नसणारे. कुठले? 5 आणि 2 हे अंक आपल्या उत्तरामध्ये नसणार आहेत. ठीक आहे. आलं लक्षात? एवढंच फक्त बघायचं. आपल्याला पाहिजे काय? TEAR. बाकी सगळे अक्षर सगळीकडे दिसतात, पण आपल्या ऑप्शनमध्ये, आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला यल नाही आहे. ठीक आहे. मग यल नसणारे हे 2 असू शकतात. यलसाठी हे 2 नंबर असू शकतात, म्हणून आपल्या प्रश्नामध्ये हे दोन्ही अंक नको आहेत. संपलं. एवढंच करायचं आहे फक्त उत्तर. ठीक आहे. बघा आता इथं 6 3 1 5 5 आहे म्हणून हा ऑप्शन कटला. दुसरं इथं 5 नाहीये पण 2 आहे म्हणून हा पण ऑप्शन कटला. इथं बघा 5 आहे म्हणून हा ऑप्शन कटला, आणि इथं 5 नाहीये आणि 2ही नाहीये बघा ऑप्शनमध्ये, म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर. अगदी ट्रिक्सने 5 मिनिटामध्ये मोठा प्रश्न सोडवण्यापेक्षा आपल्याला फक्त 1 मिनिट वेळ असतो, तेवढ्यामध्ये आपण असा प्रश्न सोडवू शकतो. असाच एक सेम प्रश्न आपण पुढे बघूया. आता समोरचा प्रश्न आहे बघा. जर सागर बरोबर 21,514 आहे, माया बरोबर 3161, लल्लू बरोबर 81,889 आहे, तर सरला बरोबर काय? आता या प्रश्नाकडे बघितल्यानंतर एक कॉमन लक्षात येईल की ए दिसतोय बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. हां, तर याच्यावरून लक्षात येईल की ए साठी कॉमन अक्षर असणार आहे. तर बघू शकता सागर याच्यामध्ये ए 2 वेळा आलेला आहे आणि इथं सुद्धा 1 2 वेळा आलेला आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला काढायचं आहे सरला, SARALA. ठीक आहे. म्हणजे इथं ए म्हणजे 1 असणार आहे. ठीक आहे. चला आता सागरचं एस इथं आहे. ठीक आहे. बाकीच्या 2 प्रश्नामध्ये माया आणि लल्लू या 2 शब्दामध्ये एस दिलेला नाहीये, म्हणजे या दोन्हीमध्ये नसणारा नंबर इथंच शोधायचा आहे. ठीक आहे. तर म्हणजे लक्षात येईल तुमच्या, एकतर 2 5 किंवा 4 हा एसचा नंबर असेल. अजून वेगळं काय आहे? जी आहे. सरलामध्ये जी नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आणि आर साठी सुद्धा वेगळा नंबर असणार आहे. म्हणजे इथं जे नंबर आहेत हे याच्यापेक्षा पूर्ण वेगळे असणार आहेत. म्हणजे 6 नसणाऱ्या ऑप्शनमध्ये, कारण इथे यम आहे, वाय आहे. 6 आणि 3 नसणारा, 6 आणि 3 नसणारा ऑप्शन चेक करा. इथं पण 6 नाहीये, इथं पण 6 नाही, इथं पण 6 नाहीये, इथं पण 6 नाही. चला 6 सोडून द्या. नेक्स्ट बघा. त्यानंतर एम असलेला, एमसाठी 3 आणि 6 बघत होतो आपण. 3 आणि 6 सोडले तर पुढं चला. इथं यल सरलामध्ये यल आहे डबल असलेला. ठीक आहे. डबल यल आणि पहिला एल, म्हणजे लक्षात येते का बघा. इथे 8 आहे, इथं डबल 8 आहे, म्हणजे इथला सुद्धा एलचा नंबर 8च येणार आहे. उरले चला आर बघा. आर आता इथं खाली कुठेच नाहीये, म्हणजे इथं एकच नंबर असणार आहे. एकतर 2, एकतर 5 किंवा एकतर 4. ठीक आहे. म्हणजे शेवटी 181 बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता ऑप्शन कुठला येणार आहे. पण इथं बघा 481 आहे, 181 आहे, आणि तुमचं उत्तर शेवटचं अर्ध उत्तर काढलं तरी तुमचं उत्तर निघून जाणार आहे. अगदी काय पूर्ण सोडवलं पाहिजे असं काही नाही. 141 आहे, 121 आहे आणि 481 आहे. तर तुमचा ऑप्शन नंबर 1 हे याचं बरोबर उत्तर निघेल. तरी सुद्धा आपण काढून बघू. एस साठी इकडे कुठे एस नाहीये, म्हणजे एसचा क्रमांक हा ठरल्याप्रमाणे 2 आला. ठीक आहे. आर साठी आपल्याला 4, म्हणजे इथं जो नंबर दिलेला आहे सेम तसाच इकडे दिलेला आहे, म्हणजे आपलं हे उत्तर निघालं.
प्रश्न बघा, मी पूर्ण सगळं सोडवलं नाही मगाच्यासारखं, तर इथंच बघून आपल्याला सोडवता येईल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करा. आणि एक प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी मी देणार आहे शेवटी, त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचे. नवीन जर व्हिडिओ बघणारे असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. अशाच छान छान व्हिडिओ तुम्हाला ट्रिक्सनी अगदी पोलीस भरती, तलाठी सर्व एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एका सांकेतिक भाषेत पॅन 134, टेन 236, रॅट 651 तर नियर यासाठी कोणता? आपल्या दिलेल्या ट्रिक्सनुसार उत्तर काढा आणि ऑप्शन कोणता येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.